अंकितचा बर्थडे आहे आज, तर मी त्याच्यासाठी डेकोरेशन करते आहे आणि तो दुसऱ्या रूममध्ये, त्यामुळे मी खूप हळू बोलत आहे. सो मी माझ्या फ्रेंडनी मला हेल्प केली होती, पण ते सगळं पडलं आहे, त्याच्यामुळे मी ते आता लावत आहे आणि मला माहीत नाही कुठून अँगल दिसेल. सो मी ट्राय करते शूट करायचं. हॅलो, डेकोरेशन मी दाखवू शकले नाही, अँगल मला सापडला नाही, तसं दाखवते आता बॅक कॅमेराने. आणि एक प्रॉब्लेम झाला आहे, मी केक ऑर्डर केला होता आणि मला तरी वाटलं की एवढ्या कमी पैशात कसं काय मला लोटस बिस्कॉफ केक मिळत आहे, पण मी तिथे त्यांनी फोटो दिला होता लोटस बिस्कॉफचा आणि मी ते ऑर्डर केलं, पण ते नाही दाखवते. ते 2 चीज केकचे स्लायसेस आले आहेत फक्त, दिस 2, आणि चांगलं वाटत नाही आहे, त्याच्यामुळे मी बघते अजून एखादा केक ऑर्डर करायचा विचार करते मी आता. त्याच्यावेळी तुम्हाला डेकोरेशन दाखवते. माझ्यानुसार तर सिम्पल आणि सोबर झालं आहे, खूप क्यूट दिसतं आहे ते, बघू त्याला आवडते का. आणि मी पहिल्यांदा करते की नेहमी 2 सरप्राइजेस प्लॅन करतो, मला येत नाही डेकोरेशन वगैरे करता, पण यावेळेस केलं. सो विल सी. हाय. सो आता एक अजून मी केक बोलावला तो आलेला आहे, त्याच्यानंतर मी फ्लावर्स आणि कॅन्डल्स बोलावले आहेत त्या आल्या आहेत, पण अजून एक 11:55 झाली आणि अजून एक ऑर्डर बाकी आहे, ती अजून आलीच नाही. आता बघू त्याचं काय करायचं. तर केक दाखवते मी. आम्हाला पण हा बेल्जियम वॅफलमधला केक खूप आवडतो, त्याच्यामुळे हा बोलावला आहे. तिसऱ्या ऑर्डरची वाट पाहते, त्याच्यात 11 सोसायटीमध्ये वर येऊ देत नाही, तर त्याच्यासाठी खाली जावं लागणार आहे. तर बघू काय होतं. तर वाह वाह वाह, बायको वाह, सुंदर, छान, सुंदर केला, सुंदर. नाही चेअरवर ठेवून दे. सुंदर सुंदर केलं, छान. वाह वाह वाह, पडदाही टाकला का एवढा वरून? अबे जमला? बाबा बापू आले का? तू कसं सेल्फी घे ना, तू पण येतो मोजेड येते पण कुठूनही सेल्फी यायला लागते का? हा बहुतेक. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ये मग पटकन, तुला चालू छान पडतो प्रॅक्टिस प्रॅक्टिस करायला थँक्यू. हॅलो ऑल, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. हॅपी बर्थडे अनु. थँक्यू थँक्यू मॉम, थँक्यू. हॅपी बर्थडे. थँक्यू. सो अंकिताने खूप छान डेकोरेशन केलं होतं माझ्या बर्थडेसाठी, म्हणजे केलंच आहे अजूनही. दाखवलं का? अरे वा, छान छान. आणि खूप छान केक आणले, 2 केक आणले. एक हा कोणता आहे? त्याची स्टोरी पण सांगितली मी की का बरं 2 आणले.
हो का, म्हणजे ओके, तुम्हाला सगळं माहिती झालेलं आहे. मी थोडा लेट जॉईन झालेलो आहे कारण माझा बड्डे आहे. सो मी कॉल्समध्ये आणि घरचा व्हिडिओ कॉल चालू होता, आई बाबा सगळं, मामा मावशी त्यांचा, त्यामुळे मग मी त्यात बिझी होतो. आणि आता अँगल मध्ये पूर्ण नाही दिसत आहे, पण आम्ही फोटो टाकू असे बाजूनी आमच्या इथे कुठेतरी, त्याच्यात तुम्हाला डेकोरेशन दिसेल आणि आम्ही फोटो पण काढू, ते पण दिसेल. बघा, हे रोजेस खूप छान आहे. असली आमच्याकडे असली पण आहे आणि उलनवाले पण आहेत, पण हे उलनवाले खूप छान दिसतात. हे स्पेशल अंकिताने माझ्यासाठी बोलवले वाटते, मे बी बड्डेसाठी, बट खूप छान आहे बघा. आणि मी केक आपण चालत होतो तेव्हा व्हिडिओ सुरूच होता. ओके, तरी पण मी आता एकदा चालते. ठीक आहे, मला चालेल, मी पण डबल खाईल कारण खूप छान आहे केक. बिस्कॉप केक आहे. हां, लोटस बिस्कॉप चीज केक आहे. आणि दुसरा आम्हाला बेल्जियम वॅफल मधला वॅफल केक खूप आवडतो, तर आम्ही नेहमी डेथ बाय चॉकलेट घेतो, तर यावेळेस आम्ही आल्मंड ब्राउनी वाला घेऊ. पण तरी हा पण खूप छान आहे आल्मंड ड्रॉपवाला, बट जो डेथ बाय चॉकलेट आहे तो एकदम बेस्ट आहे. तो त्याची स्पेशालिटी खूप वेगळी आहे. पण आता तो नुकताच आम्ही खाल्ला होता या घरात आल्यावर, पहिल्यांदा घेतली तरी, म्हणून आम्ही दुसरा घेतला, पण तो जास्त चांगला. हां, तो बेस्ट खूप आहे. चॉकलेटी. शॉपचं नाव काय आहे ते? बेल्जियम वॅफल मधला डेथ बाय चॉकलेट केक खूप छान, सर्वात बेस्ट. आणि हा आम्हाला अनिकेतच्या बहिणींनी इंट्रोड्यूस करून, माझ्या बहिणींनी सांगितलं होतं. यात दोन येतात ऑप्शन, एक डबल लेअर वाला पण येतो, सिंगल लेअर पण. मी सजेस्ट करेन की सिंगल लेअर वालाच खूप छान आहे, कारण त्यात जे चॉकलेट येतं ते खूप जास्त येतं आणि चांगलं येतं. सो तुम्ही पण ऑर्डर करा तुमच्यासाठी. आता बर्थडेचा रात्री 12 वाजता आम्ही हे सेलिब्रेशन करताय आणि आतापासून सुरू झाला बर्थडे. आम्ही दाखवू दिवसभरात आम्ही काय काय करतो. आमचा असा खूप स्पेशल असा ग्रँड काही प्लॅन नसतो, पण जे काय असतं आमचं छोटं मोठं दिवसभर. सुरुवात होतो मंदिरापासून, सकाळी मंदिरात जाऊ, त्यानंतर बस दाखवू बाकीचं सांगू कारण माहित नाही आता काय होते वेळेवर. आम्ही प्लॅन बनवलाय आणि आमचं असंच असते की दिवसभर फक्त सोबत कुठेतरी फिरायचं, खायला जायचं दिवसभर, बस. असं काही खूप स्पेशल वेगळं करत नाही आम्ही, पण जे काही करतो तुम्हाला दाखवू. आणि रात्री 2 मोठे व्यक्ती पण येतील, जास्त पण होऊ शकतात, एक्झॅक्ट नंबर माहिती नाही, पण 2 मोठे व्यक्ती येतील. 2 होतात, 3 होतात, हां 2 तरी सध्या कन्फर्म आहे जे येतील. दाखवू आम्ही तुम्हाला स्पेशल अपीअरन्स त्यांचा. आता नाही सांगत ते कोण आहेत. तो भेटू सकाळी आता ना. हो, सकाळी भेटू. चालेल, तोपर्यंत बाय बाय. हॅलो गाईज, वेलकम बॅक. आता पूर्ण तयारी झालेली आहे. रात्रीची क्लिप होती आपली, त्याच्यात आपण सांगितलं होतं की सकाळी उठल्यावर आम्ही मंदिरात जाणार आहे, आम्ही हे करू ते करू, मला दाखवू. पण आता डायरेक्ट रात्र झाली आहे, 7-7:30 झाले आणि आम्ही आत्ता भेटत आहे कारण दुपारी मंदिरात गेलो आम्ही, पण सगळं आमचं घाई गडबडीत झालं कारण आज काही गोष्टी आमच्या घरात येणार होत्या नवीन आणि त्याचा टायमिंग थोडा मिसमॅच झाला, त्यामुळे आम्ही थोडं प्रत्येकच गोष्टीत लेट आणि घाई गडबडीत झाला, म्हणून मग आम्ही दुपारचं काही रेकॉर्डिंग केलंच नाही. त्यामुळे आम्ही घरातच होतो आणि घरातच मगाशी दुपारी खाल्लं, तर ते पण दाखवलं नाही कारण सगळे कामं सुरू होते. पण आता आम्ही डायरेक्ट आता निघणार आहे आणि जसं अनिकेतने काल तुम्हाला सांगितलं की 2 लोक येणार आहे, तर सांगू का? ते डिपेंड करेल की ते लोक मोठी लोक आहेत, आपल्या व्हिडिओमध्ये येतील नाही येतील गरिबांच्या, पण बहुतेक हां त्यांना आम्ही सांगितलं नाही आहे सध्या, कारण त्यांच्यासाठी पण थोडं सरप्राईजच आहे व्हिडिओचं आपल्या, तो त्यांना दाखवू. आणि आपण सांग कसं दिसत आहे आमचं सांगा कसं दिसत आहे. तू कसं दिसत? ही तर सुंदरच आहे, असं वाटत आहे हिचाच बड्डे आहे. बड्डे माझा दिसते सुंदर, ही मी ठीकठाक आहे. काय मुलांचे खूप कमी कुठे गेला? इकडून ये. आणि पसारा आहे अजूनही आमच्या घरात. हो, पसारा अजून आहे आणि पसारा मला तरी वाटते अजून पुढचा 1-1.5 महिना घेईलच. कारण याला हे मी घेतले कपडे, हां बड्डे गिफ्ट आहे, शर्ट तिच्याकडनं आहे, पॅन्ट मी आधीच घेतलेला आहे, सो बड्डे गिफ्ट आहे अंकिताकडून. ठीक आहे, चला भेटू लवकरच, मग पुढे सांगतो. क्लिप काढू माहित नाही तर कारण तिथे आम्ही जाणार आहे, तिथे आवाज असणार आहे, तर क्लिप काढू. आणि मी थोडंसं अजून कॅफे पण फायनल नाही झालेला आहे. मी दरवेळेस ह्या तिघी करतात, पण यावेळेस ते माझ्यावर दिला आहे आणि नेहमीप्रमाणे मी अजून पण शोधू शकलो नाही. हां, पण मी 3 ऑप्शन दिले आहे, त्यात बघू आता ह्या ठरवतील सर्व मिळून, तेव्हा माहिती पडेल. चला तोपर्यंत भेटू लवकरच, बाय बाय. सगळी डिझाईन निघाली याची.
तर मी येतो ना. तुझ्यासाठी लावला ना. इथे केक कट करताना कॅफेवाल्यांनी थोडं बड्डेचं म्युझिक लावलं होतं, एक सॉन्ग लावलं होतं. बट आम्हाला असं वाटतं आहे की मे बी तो कॉपीराईटचा इश्यू येऊ शकतो, कारण ते MP3 सॉन्ग होतं. सो सेफर साईड आम्ही तिथे ऑडिओ देतो आहे आणि जो गाणं होतं ते म्यूट करतो आहे. सो अशा प्रकारे अनिकेतनी केक कट केला आणि त्याला केक भरवला. त्याच्यानंतर तो वाट बघत होता की त्याच्या बहिणी त्याला आता केक भरवतील, ज्या तुम्हाला पुढे दिसतील. कारण की केक खूप छान होता म्हणून. कारण की त्याला केक खायचा होता खूप. पण मग मी त्याला म्हटलं की नाही, माझं पण त्या केकमध्ये मन आहे, तर तू मला भरवतो. मी जबरदस्तीने त्याच्याकडून केक भरवून घेतला आणि तो केक खाल्ला. खरंच तो केक खूप छान होता. खूप छान होता. कुठून सांगितलं होतं त्यांनी आठवत नाही आम्हाला. विचारून आम्ही सांगू. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा. मग मी कमेंटमध्ये. आईस्क्रीम केक होता तो. मे बी आईस्क्रीम केक होता. लोटस बिस्कॉफचा हे माहित आहे, फक्त स्टोअरचं नाव माहित नाहीये. हो. तर मी खाल्ला. त्याच्यानंतर ह्या अनिकेतच्या बहिणी आहेत. एक स्वरिका आहे एकीचं नाव आणि दुसरीचं नाव वैष्णवी आहे. तर वैष्णवीला मी सांगते की हस, तर वैष्णवी कन्फ्युज झाली की का बरं ही हसायला सांगते. कारण की आम्ही त्यांना नव्हतं सांगितलं की आम्ही व्हिडिओ करतोय. ही स्वरिका आहे. हिनी केक भरवला. मग त्याच्यानंतर आता ही जी उठली ही वैष्णवी आहे. हिनी केक भरवला. तेवढ्यातच आमची ऑर्डर आली, जी की अजिबातच म्हणजे फूड आम्हाला काहीच आवडलं नाही. ठीकठाक पण नव्हतं, खूपच ओके बस. ते चीज बॉल्स होते. त्याच्यानंतर आता पटापट हे मशरूम सूप, हे पनीर टिक्का, हे फ्राईज, ते चीज बॉल्स आणि हा केक. सगळ्यात बेस्ट केक होता. त्याच्यामुळे आम्ही केकचे अजून फोटो टाकले आहे बड्डे बॉय सोबत. बड्डे बॉय सोबत, हँडसम बड्डे बॉय सोबत. आणि इथे जर तुम्ही कन्फ्युज असाल की या काय करत आहे, तर त्या टचअप करत आहे. कारण फोटो सेशन आम्हाला फोटो सेशन करायचं होतं खाणं झाल्यावर. तर वैष्णवीचं स्वरिका टचअप करून देत आहे. आणि अनिकेत खूप काहीतरी विचारत होता त्यांना. मला नाही ॲम्बियन्स खूप छान होतं. हो. जेवढं फूड खराब तेवढंच ॲम्बियन्स त्याच्यापेक्षा जास्त खूप चांगलं होतं. आणि त्यात वैष्णवीचा नवीन 17 Pro Max आला होता. त्याच्यामुळे आमचे फोटो खूप सुंदर निघाले. म्हणून मग आम्ही तुम्हाला हे फोटोज दाखवतोय. हॅलो गाईज. सो आता आम्ही आलोय जरा बाहेर जाऊन डिनर करून. आणि आमच्यासोबत कोण होतं ते तुम्हाला दिसलंच असेल. आता आम्ही घरी जातोय. 12 वाजले. बर्थडे संपला. दिसत नाही आणि अंधार पडतोय का? कारण आम्ही गाडीत आहे. मला तुझेडी येईल तर चालेल. बस. अजून कसा गेला तुझा बर्थडे ते सांग. बर्थडे खूप छान झाला. सगळ्यात स्टार्टिंगला सेलिब्रेशन झालं. काल रात्री 12 वाजता बर्थडे केला बायकोने. तो खूप छान सेलिब्रेशन केलं होतं. मी पूर्ण काळा दिसतो आहे, पण मी आता लाईट लावून बघू. ठीक आहे. ओके आहे थोडा. आणि खूप छान सेलिब्रेशन झालं. खूप छान डेकोरेशन केलं होतं अंकितानी. त्यानंतर मग घरचा व्हिडिओ कॉल वगैरे चालला. आणि त्यानंतर सकाळी थोडं घाई गडबड झाली आम्हाला मंदिरात वगैरे जाताना. त्यानंतर आम्ही सकाळचं काहीच आम्ही रेकॉर्डच नाही करू शकतो. पण आम्ही म्हणजे असं आम्ही पण काही खूप खास केलं नाही सकाळी, कारण खूप कामं होते घरात. तर पण आता छान एन्जॉय केला. आम्ही बाहेर गेलो होतो जरा खायला वगैरे. ते काय खाल्लं वगैरे ते सगळं पण आम्ही दाखवलं असेल. म्हणजे आम्ही क्लिप्स घेतल्या आहे तिथे, कारण लाऊड म्युझिक होतं तर बोलता आलं नाही. पण आम्ही व्हॉइस ओव्हर वगैरे दिलेला असेल त्याला, जे तुम्ही पाहिलंच असेल. सो होप यू एन्जॉयड दिस व्हिडिओ. आणि अजून आमचा तेवढा कॉन्फिडन्स आला नाही की कुठेही गेल्यावर ब्लॉग सुरू करायचा. आणि खूप वेळा लक्षात नाही राहत. त्याच्यामुळे पण येईन हळूहळू तो पण. आणि तुम्ही बघत राहा, तुम्ही सपोर्ट करा आणि आम्हाला सांगा काय कसं वाटतंय व्हिडिओ आमचे. आणि लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. अनिकेतला बिलेटेड हॅपी बर्थडे विश करा. थँक्यू. त्यांनी ऑलरेडी थँक्यू म्हटलं. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काही सजेशन्स असेल आमच्यासाठी काही एडिटिंगमध्ये तर नक्की शेअर करा आमच्यासोबत. करणार आहे एडिटिंग. नाही, एडिटिंग हीच करणार आहे, मला येत नाही. शिकणार आहे एडिटिंग.